हा भरतांची लक्ष्मी देवी तुम्ही या जी. देव आहेत ना वाड्यात? आहेत की. हाय पर कळना झालं काय करा. का काय झालंय? नाही म्हणजे अदुगर चौडाप्पा आलं, गणेश येऊन गेलं आणि आता तुम्ही आलायसा. म्हणजे नेमकं काय घडलंय ती कळना झालंय. काहीही झालेलं नाही. श्री खंडेरायांना भेटायचं होतं आणि बानूची देखील भेट होईल म्हणून आलो आहोत. असं असं नाही म्हणजे आता समधी जण येत्यात आणि एकच सांगत्यात का देवीनी बोलिवलंय देवीनी बोलिवलंय. नाही, आम्ही सहजच भेटायला आलो आहोत. असं होय, मग भेटतील ते. हो, कुठे आहेत ते? आत आहेत की. हा पर आत कुणाला सोडायचं नाही असं सांगितलंय त्यांनी. आता तुम्हाला कोण अडवणार नाही. काळजी करू नका, श्री खंडेराय तुम्हाला काहीही बोलणार नाहीत. आम्ही त्यांना भेटून येतो. जी. प्रधानजी, लक्ष्मी देवी. शुभम भवतु. तुम्ही केव्हा आलासा? फार वेळ नाही झाला येऊन. काय योगायोग आहे. मी बानूला भ्रामरी देवीची कथा सांगतोय आणि तुम्ही दोघं आलात. देवा, मला मान्य आहे की तुम्ही बानूला जी साधना शिकवता आहात त्यात आम्ही व्यत्यय आणला आहे, परंतु आमचं इथं येणं अपरिहार्य होतं. लक्ष्मी देवी, मी समजू शकतो. देवा, आम्ही श्री म्हाळसा देवींचा संदेश घेऊन आलो आहोत. म्हाळसा देवीसनी काय झालं आहे? त्या असं कशापायी करतात? देवासनी गडावर बोलिवलं आहे हेच सांगावं आहे ना? हो, आम्ही हेच सांगायला आलो आहोत. तर काय करायचं देवा? श्री म्हाळसा देवींनी संदेश पाठवला आहे, त्या अर्थी त्यांचं नक्कीच महत्वाचं कारण असणार. निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. प्रधानजी, आता आपण काय सुचवाल? म्हणजे बानूला मी जे काही शिकवत आहे ते इथेच थांबून गडावर यावं की इथे थांबावं? देवा, आपण माझं मत विचारलं होतं म्हणून सांगतो. आत्ता आपण आमच्या बरोबर गडावर चलावं. तुम्हा सर्वांची प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. या सृष्टीवर आलेल्या संकटापासून मुक्ती मिळावी म्हणून तुम्ही माझी आराधना करता आहात. होय, हे शक्तिदात्री, या सृष्टीवर अरुण दैत्याचं संकट आलंय. त्यांनी आपल्या तपानी मला प्रसन्न करून घेतलं होतं आणि वर मिळवला होता. आणि त्या वरामुळे त्याला कोणीही मारू शकत नाही या अहंकाराने तो अंध झाला असेल. होय, अरुण दैत्याने पाताळातून प्रचंड सैन्य आणून देवांवर आक्रमण केले. देवांचा युद्धात पराजय केलाय. हे जगनजननी, आता तुम्हीच सृष्टीला या संकटातून वाचवू शकता. ब्रह्मदेव, तो दैत्य हा देखील या सृष्टीचाच भाग आहे. त्याची तप करून प्रबळता मिळवण्याची लालसा माझ्या ध्यानात येते आहे, पण याचा अर्थ असा नाही की त्याला शासन होणार नाही. हे विश्वमाते, हे देवी,
या संकटातून तुम्हीच सर्वांची मुक्तता करू शकता. म्हणूनच सर्व देव तुमची आराधना करत होते. हो, त्यांना त्यांच्या कर्माचे शासन मिळेल. मी त्यांना शासन करेन. त्या दैत्याचा कोणत्याही स्त्री, पुरुष, द्विपाद, चतुष्पाद प्राण्याकडून मृत्यू होणार नाही असा वर मिळाला आहे. पण आता त्याचा मृत्यू यापैकी कोणाकडूनही होणार नाही. हे भ्रमरच आता त्याचा विनाश करतील. देवा, तुम्ही मला ज्या देवीची गोष्ट सांगत होते त्या म्हणजे ह्या भ्रामरी देवीच नव्ह? होय बानू. आणि देवीच्या त्या शक्ती रूपाने दैत्य सेनेचा सर्वनाश केला. आणि तेही केवळ भ्रमरांच्या सहाय्याने. देवसेनेने केलेल्या आव्हानामुळे भ्रामरी देवी प्रसन्न झाली आणि तिने आपल्या स्वभावाताली असणाऱ्या भ्रमरांना त्या दैत्य सेनेवर चाल करण्याची आज्ञा दिली. देवीच्या स्वभावाताली असणाऱ्या भ्रमरांपासून असंख्य अशा भ्रमरांची उत्पत्ती झाली. ती भ्रमरांची उत्पत्ती इतकी होती की सारा त्रैलोक्याचा समंत त्याने व्यापून टाकला होता. जिकडे तिकडे सर्वत्र भ्रमर गोळा झाले होते आणि त्यांनी दैत्य सेनेच्या दिशेने चाल केली. दैत्य सेना या साऱ्यापासून अनभिज्ञ होती. हे काय घडत आहे, हे का घडत आहे याची तीळ मात्र ही कल्पना त्या दैत्यांना नव्हती. त्यांचं मरण त्यांच्या मोहर येत आहे त्यासनी ठावच नव्हतं. होय, कारण शेवटी त्या दैत्य सेनेचा अहंकार हा संपुष्टातच येणार होता. अवकाशात हे काय घडत आहे हे आश्चर्याने बघण्यापलीकडे त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अरे हे काय, अवकाशात अचानक अंधकार कसा काय झाला? अरे हे तर असंख्य भ्रमर आकाशातून इकडेच येत आहेत. दैत्यानो, घाबरू नका. हे भ्रमर आपल्याला काही करू शकणार नाहीत. यापुढे मी तुला जी कथा सांगणार आहे त्या कथेमध्ये भगवती पुढे मी आणि श्री विष्णू निस्तेज झालो होतो. तुमचं तेज निघून जाईल असं कसं होईल? बानू, मी तुला त्याचीच कथा सांगणार आहे.